तर भारताचा व्हाईसराय तर आतापर्यंत आपण पाहिलं की 1857चा उठाव झाला आणि 1857च्या उठावानंतर इंग्लंडच्या राणीने भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून स्वतःच्या हातात घेतली आणि जो भारताचं गव्हर्नर जनरल जे पद होतं ते संपून त्याने भारताचं व्हाईसराय हे पद तयार केलं. तर भारतात सगळ्यात पहिला व्हाईसराय झाला लॉर्ड के तर लॉर्ड केनिंग हा भारतात सगळ्यात पहिला व्हाईसराय झाला. तर लॉर्ड केनिंग सोबतच आपण काही इतर भारताचे व्हाईसराय यांची माहिती पाहू ज्यांच्याबद्दल प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारतो. तर ते आहेत लॉर्ड केनिंग, लॉर्ड मेयो, लॉर्ड लिटन, लॉर्ड डर्फिन, लॉर्ड लेन्सडाऊन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड हार्डिंग्स, लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड रीडिंग, लॉर्ड एरविन, लॉर्ड विलिंग्टन, लॉर्ड दिनलित गो आणि लॉर्ड माउंटबेटन. आणि स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉ चक्रवर्ती राजगोपालाचारी. तर ह्यांच्याबद्दल आपण विस्तारित माहिती पण आता. तर लॉर्ड केनिंग आपण पाहिलं, लॉर्ड केनिंग हा भारताचा सगळ्यात पहिला व्हाईसरॉय होता. त्याने 1856 ते 1858 पर्यंत भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून पद सांभाळलं. तर पुढे 1858 ते 1862 पर्यंत त्याने भारताचा व्हाईसरॉय हे पद सांभाळलं. त्याच्याबद्दल माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये. तर भारतात दुसरा व्हाईसराय आहे सर जॉन लॉरेन्स. सर जॉन लॉरेन्सचा भारताच्या व्हाईसराय पदी कालखंड होता 1864 ते 1869 पर्यंत. तर जो आता सर जॉन लॉरेन्स आहे ह्याच्या कालखंडात काय काय महत्वाचं झालं ते आपण पाहू. तर हा भारतात दुसरा व्हाईसराय होता. तर ह्याने स्वतःच्या कालखंडात न्यूट्रल नीतीचा वापर केला. न्यूट्रल नीती म्हणजे आपण कोणाशी लढायचं नाही, दुसऱ्याशी कोणाशी आपण लढायचं नाही. जे चाललंय तसं शांतीने चालत राहू दे. तर आता ह्याच्या कालखंडात रेल्वे प्रवासचा प्रसार झाला. रेल्वेचा प्रसार झाला. पुढे 1866 मध्ये चौथे उच्च न्यायालय अलाहाबाद येथे स्थापन करण्यात आले. एवढंच झालं याच्या कालखंडात. पुढे आहे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोचा कालखंड होता 1869 ते 1872चा. आता लॉर्ड मेयोच्या कालखंडात महत्वाचं काय झालं तर ह्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असेही म्हणतात. तर पुढे अजमेर येथे मेयो कॉलेजची स्थापना केली याने. तर ह्याच्याच कालखंडात प्रायोगिक तत्वावर जनगणना सुरू केली. जनगणना प्रायोगिक तत्व म्हणजे ॲज अ एक्सपेरिमेंट म्हणून ह्याच्या काळात जनगणना सुरू केली. तर पुढे स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली. ही जी जनगणना होती ती सुरू करण्यासाठी. तर पुढे अंदमान येथे अफगाणचा जो पठाण होता आहे त्याच्याकडून ह्याच्याच कालखंडात म्हणजे जो 1872 होता ह्या कालखंडात त्याची हत्या झाली अंदमानमध्ये. अंदमानमध्ये जिथे त्याचं ऑफिस होतं तिथे अफगाणच्या एका पठाणाकडून त्याची हत्या झाली. हा असा एकुलता एकच जो व्हाईसराय गव्हर्नर जनरल आहे ज्याचा मृत्यू त्याच्या जो कारकिर्दी आहे कालखंडात आहे त्याचा झाला. पुढे नॉर्थब्रुक. लॉर्ड नॉर्थब्रुकचा कालखंड आहे 1872 ते 1876 पर्यंतचा. तर त्याच्या कालखंडात काय काय झालं तर कुकांचा उठाव झाला पंजाबमध्ये त्याच्याच कालखंडामध्ये आणि बिहारमध्ये दुष्काळ झाला त्या. पुढे आहे लॉर्ड लिटन. हा जो लॉर्ड लिटन आहे त्याचा कालखंड आहे 1876 ते 1880चा. तर ह्याच्या कालखंडात काय काय महत्वाचं झालं ते आपण पाहू. तर ह्याच्या कालखंडात वर्नेक्युलर प्रेस ऍक्ट हा झाला. हा प्रेस ऍक्ट होता हा म्हणजे जे भारतातील जे वृत्तपत्र होती त्यांच्यावरती म्हणजे त्यांना बंधनं घालणारा कायदा होता. तर ह्या कायद्यानुसार सर्व वृत्तपत्र हे इंग्रजीतच छापायचे असा कायदा आला आणि जे वृत्तपत्रामध्ये जे काय तुम्ही छापणार ते त्या तिथल्या कलेक्टरकडून तपासून घ्यायचं. हा सुद्धा ह्याचा कायदा होता. आता म्हणजे कलेक्टरच्या परवानगीनेच वृत्तपत्रात माहिती आपण छापायची. आता ह्याला जे बळी पडलेले मोठमोठे वृत्तपत्र त्यापैकी महत्वाचे होते सोमनाथ प्रकाश, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं. ह्यांनी एकाच दिवसात स्वतःचं वृत्तपत्र इंग्रजीमध्ये बदल करून घेतला. आणि दुसरं होतं अमृत बझार पत्रिका घोष यांचं.
पुढे 1875 मध्ये आर्म्स ऍक्ट आला. म्हणजे ह्या आर्म्स ऍक्ट नुसार कुठल्याही भारतीयांना हत्यार ठेवण्याची परवानगी नव्हती. पुढे 1877 ला दिल्लीत ह्याच्याच कारकिर्दीमध्ये राणीसाठी म्हणजे जी इंग्लंडची राणी जी होती ती भारत बघण्यासाठी येणार होती आणि तिच्यासाठी दिल्लीमध्ये याने दरबार भरवला. पुढे जी ICS आहे म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसची जी परीक्षा होती त्याचं वय ह्याने 21 वरून 19 केलं. पुढे आहे लॉर्ड रिपन. ह्या लॉर्ड रिपनला भारताचा उद्धारक असेही म्हणतात. म्हणजे जी काही महत्वाची भारतीयांच्या भल्याची जी कामं झालीत ती ह्याच्याच काळात झालीत. ह्याच्या काळात काय काय झालं बघू आपण. तर ह्याला स्थानिक श्वसनाची सुरुवात केली. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असेही म्हणतात ह्याला. म्हणजे जी ग्रामपंचायत असायची म्हणजे त्यांनी ग्रामपंचायतीने गावासाठी नियम बनवायचे अशा प्रकारे ह्याची सुरुवात त्यानेच केली. तर ह्याच्याच काळात इल्बर्ट बिलची स्थापना झाली. म्हणजे इल्बर्ट बिल काय जो होता तर त्या म्हणजे भारतामध्ये कोर्ट आला, न्यायव्यवस्था आली आणि भारतीयांना जे कोर्ट जे होते त्यामध्ये भारतीयांना जजची जागा भेटण्याची तरतूद होती ती ह्या एल्बर्ट बिलमुळे भारतीयांना भेटली. म्हणजे आता भारतीय सुद्धा युरोपियन म्हणजे भारताचे जे कोर्ट होते त्यामध्ये जज म्हणून न्यायाधीश म्हणून जाऊ शकतात. तर पुढे 1881 मध्ये पहिला कारखाना कायदा तयार झाला कामगारांच्या हितासाठी. पुढे 1882 मध्ये हंटर कमिशन आलं शिक्षणासाठी. पुढे 1881 मध्ये नियमित जनगणना प्रणाली सुरू झाली. बघा आधी जी होती ती प्रायोगिक तत्वावर होती म्हणजे ऍज एक्सपेरिमेंट आणि ह्या होती ती नियमित जनगणना प्रणाली. पुढे 1884 ला भारतीय राष्ट्रीय संघ स्थापना सुरू झाली. ह्याच्याच काळात भारतीय राष्ट्रीय संघाची स्थापना 1884 लॉर्ड रिपनच्या काळात झाली. लक्षात ठेवा ह्या प्रश्न विचारणे शक्य. पुढे मग लॉर्ड डर्फिनचा कार्यकाळ आहे 1884 ते 1888चा. ह्या काळात काय झालं महत्वाचं तर 28 डिसेंबर 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पुढे लॉर्ड लॅन्सडाऊनचा कार्यकाळ कोणता 1888 ते 1899चा. ह्याच्या कालखंडात काय महत्वाचं झालं तर 1892ला दुसरा कारखाना कायदा आला. ह्या कारखाना कायद्यानुसार जे भारतीय कामगार होते त्यांना सुद्धा रविवारी सुट्टी मिळू लागली. मग 1892ला भारत सरकार अधिनियम आला. पुढे 1893ला टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि 1892ला ड्युरंट कमिशन आलं भारत अफगाणिस्तानची जी सीमारेखा होती ती ठरवण्यासाठी. पुढे आहे लॉर्ड एल्गिन प्रथम. ह्याचा काळ होता 1894 ते 99चा. ह्याच्या कालखंडात काय महत्वाचं झालं तर 1895ला टिळक जे होते त्यांनी शिवजयंती सुरुवात केली. तर लॉर्ड कर्झनचा कार्यकाळ होता 1899 ते 1905चा. तर ह्याच्या कालखंडात महत्वाचं काय झालं बंगालची फाळणी झाली 16 ऑगस्ट 1905ला. पुढे मग पुरातत्व विभागाची स्थापना झाली. ह्याच्याच काळात सहकार विभागाची स्थापना झाली. रेल्वे बोर्डची स्थापना झाली. मग उत्तर पश्चिम सीमा प्रांत स्थापन झाले ह्याच्याच काळात. मग पोलीस सुधारण्यासाठी फ्रेझर कमिशनची स्थापना झाली ह्याच्याच काळात. मग रॅले कमिशन जे होते शिक्षणासाठी ते आलं भारतात 1902ला. त्याला पुढे 1904 मध्ये विश्वविद्यालय आयोग म्हटलं गेलं. मग पुढे मॉनफ्रेंड कमिशन आलं जे भारतात दुष्काळ पडला होता त्याच्यासाठी. मग पुढे लॉर्ड मिंटो द्वितीयचा कालखंड आहे 1905 ते 1910चा. हा जो 1905चा जो कालखंड आहे हे 1905 पासून जहालवादी कालखंड सुरू झाला होता. जे जहालवादी हे स्वतंत्रवीर होते त्यांचा कालखंड म्हणतात ह्याला. आता लॉर्ड मिंटो द्वितीय ह्याच्या कालखंडात काय काय महत्वाचं झालं तर 1906 मध्ये कलकत्ता अधिवेशन बसलं. तर ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. आता ह्या अध्यक्षामुळे जे हे अधिवेशन बसलं त्यामध्ये
चतुसूत्रीला मान्यता भेटली. म्हणजे बहिष्कार, स्वदेशी, स्वराज्य आणि राष्ट्रीय शिक्षण. म्हणजे इंग्रजांचं जे हे इंग्रजांवर बहिष्कार टाकायचा, आपले स्वदेशी माल आहे त्याला प्राधान्य द्यायचं, आपल्या स्वराज्यासाठी लढा द्यायचा आणि राष्ट्रीय शिक्षण पसरवायचं. मग पुढे 1906 मध्ये आगा खानच्या नेतृत्वाखाली ढाका येथे अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि ह्याचे अध्यक्ष होते नवाब सलीमुल्ला त्या मुस्लिम लीगचे. पुढे 1907 ला सुरतमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले. तर आता ह्या अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहाळ जे नेते होते यांच्यामध्ये फूट पडली. म्हणजे जे मावळवादी नेते होते आणि जहालवादी नेते होते ह्यांच्यामध्ये हे वेगळे झाले होते. पुढे मग 1909 ला मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा आला. ह्याच्या अंतर्गत मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. पुढे आहे लॉर्ड हार्डिंग्स द्वितीय. लॉर्ड हार्डिंग्स द्वितीयचा कार्यकाळ आहे 1910 ते 1916चा. तर ह्या कालखंडात काय काय महत्व झालं ते आपण पाहू. तर 1911 मध्ये इंग्लंडचा जो राजा आणि राणी होती ते भारत दौऱ्यावर आले होते. मग 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली. मग 1912 मध्ये राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवली. मग 1914 ते 1918 मध्ये प्रथम विश्वयुद्ध सुरू झाले. मग 1914 मध्ये कामाघाटो मारो प्रकल्प जो होता तो सुरू करण्यात आला आणि 1914 मध्ये टिळक परतले मंडली जेलमधून. त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती. पुढे मग 1915 मध्ये भारतात जे गांधीजी होते ते दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले. पुढे आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. लॉर्ड चेम्सफोर्डचा कार्यकाळ आहे 1916 ते 1921. आता ह्याच्या कार्यकाळात काय महत्वाचं झालं ते आपण पाहू. तर 1916 ला होम रूल लीग ची स्थापना झाली आणि ती स्थापना केली टिळक आणि अॅनी बेझंट यांनी. आणि 1916 ला काय झालं तर लखनौचे अधिवेशन भरले. त्याचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मोजूरकर. ह्यात आता ह्या अध्यक्षामध्ये मावळा नेते, जहाल नेते, काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे सगळे इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले होते. पुढे मग 1917 ला गांधीजींनी चंपा अरण्य सत्याग्रह सुरू केला. मग 1918 ला खेडाचा सत्याग्रह, अलाहाबाद गिरणी कामगार सत्याग्रह झाला. 1917 ला भारत संबंधीची मॉन्टेग्यूची घोषणा झाली. 1919 ला रॉलट कायदा आला. 13 एप्रिल 1919 ला जालियनबाग हत्याकांड झाले. मग 1920 ला कलकत्त्यामध्ये अधिवेशन भरले. या अधिवेशनाचा बदल लाला लजपतराय यांनी पार पाडलं. पुढे गांधीजींना सहकार चळवळीला मान्यता दिली आणि 1920 ला असहकार चळवळ सुरू झाली आणि गांधी कालखंड सुरू झाले. इथेच मग आहे लॉर्ड रीडिंग. लॉर्ड रीडिंगचा कार्यकाळ होता 1921 ते 1926. तर आता ह्या कालखंडात काय काय महत्व झालं ते आपण पाहू. तर आता ह्याच्या कालखंडात काय काय झालं तर 1922 ला असहकार चळवळीची स्थगिती झाली. का? चौरी चौरा घटनामुळे. चौरी चौरा जे ठिकाण होते ते का जे चळवळ करणारी जी माणसं होती त्यांनी चौरी चौरा येथे एका पोलीस स्टेशनला आग लावून दिली होती. म्हणून ह्याच्या विरोधात मग गांधीजींनी असहकार चळवळ बंद केली. मग 1923 ला काय झालं तर स्वराज्य पार्टीची स्थापना झाली. ह्याची स्थापना कोणी केली तर निरंजन दार आणि मोतीलाल नेहरू यांनी स्थापना केली. 1924 ला काय झालं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली कोणी तर सचिंद्रनाथ समल यांनी. पुढे 1924 ला बेळगावचे अधिवेशन भरले. ह्याचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांच्याकडे होते. मग पुढे 1925चं काकोरी कट, रेल्वे कट ज्याला म्हणतात ते गाजलेलं आहे. मग त्यांनी हे लॉर्ड रीडिंगच्याच काळात सिव्हिल सेवांसाठी भरती परीक्षा सुरू केली. पुढे आहे लॉर्ड आयर्विन. लॉर्ड आयर्विनचा कालखंड आहे 1926 ते 1931. तर आता ह्या काळात काय महत्व झालं ते आपण पाहू. तर 1927 ला नेहरू समिती स्थापना झाली. पुढे 1958 ला नेहरू रिपोर्ट सादर झाली. तो सादर केला मोतीलाल नेहरूंनी. ह्याचा विरोध केला जवाहरलाल नेहरूंनी.
पुढे 1927ला सायमन कमिशन आलं भारतात आणि 1928ला जिन्हा यांनी 14 मुद्दे मांडले. मग 1929ला पंडित नेहरूंनी लाहोरमध्ये अधिवेशन भरवलं आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. मग 1930ला पहिला स्वातंत्र्य दिवस स्थापन करण्यात आला आणि 1930लाच दांडी यात्रा सुरू झाली आणि सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात केली. पुढे 1930ला काय झालं तर पहिली गोलमेज परिषद स्थापन झाली. 1931ला दुसरी गोलमेज परिषद झाली आणि 5 मार्च 1931ला गांधी आयर्विन करार झाला. पुढे मग लॉर्ड विलिंग्टनचा कार्यकाळ होता 1931 ते 1936चा. आता ह्या कार्यकाळात काय काय महत्वाचं आहे जे आपण अभ्यास केला पाहिजे. तर ह्याच कार्यकाळामध्ये 1932ला तिसरी गोलमेज परिषद भरली. पुढे 16 ऑगस्ट 1932ला जातीय निवाडा जाहीर झाला आणि दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. पुढे 1935ला भारत सरकार अधिनियम आले आणि प्रांतिक स्वायत्तता कायदा स्थापन झाला. पुढे 1936ला फैजपूरचे अधिवेशन झाले आणि लखनौचे अधिवेशन झाले ज्यात अध्यक्षपद मिळालं पंडित जवाहरलाल नेहरू यांना. पुढे लॉर्ड लिनलिथगोचा कार्यकाळ आहे 1936 ते 1944. आता ह्याच्या कार्यकाळामध्ये काय काय घडलं ते पाहू आपण. 1936ला सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या ज्यामध्ये 8 प्रांतात काँग्रेस जिंकली आणि 3 प्रांतात मुस्लिम लीगच्या सीटा आल्या. पुढे 1938ला हरिपुराचे अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस. पुढे 1939ला त्रिपुरीचे अधिवेशन झाले. ह्याचे अध्यक्ष होते सुभाष बाबू. पुढे इलेक्शन झाले आणि ते हरले आणि शेवटच्या काळात अध्यक्षपद भेटलं डॉक्टर राजेंद्र यांना. पुढे 1939ला दुसरे विश्वयुद्ध सुरू झाले. भारताला न विचारता सामील करण्यात आले म्हणून काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. पुढे 1940ला रामगडचे अधिवेशन झाले. ह्याचे अध्यक्ष होते मौलाना अब्दुल कलाम आझाद. पुढे रामगड प्रस्ताव पारित ह्याच अधिवेशनात रामगड प्रस्ताव पारित झाला. पुढे लिनलिथगोने दिलेले उत्तर म्हणजे ऑगस्ट ऑफर ची घोषणा झाली. पुढे 1942ला क्रिप्स मिशन भारतात आले आणि 1942ला भारत छोडो आंदोलन सुरू झाले. या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे आहे लॉर्ड वेवेलचा कार्यकाळ 1944 ते 1947. तर ह्याच्या कार्यकाळात काय काय महत्व झालं तर 1947ला शिमला परिषद भरली. पुढे विवेल कॅबिनेट मिशन भरलं. ह्याच्याच काळात 1946ला हंगामी सरकार स्थापन झालं. ह्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. पुढे 1946ला संविधान निर्मितीची सुरुवात झाली आणि 1945ला दुसरे विश्वयुद्ध संपले. पुढे आहे लॉर्ड माउंटबेटनचा कार्यकाळ आहे 1945 ते 1948. आता ह्याच्या कारकिर्दीत काय काय महत्व झालं तर स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणतात. तर आता बघा भारत स्वतंत्र झाला 1947ला आणि मग गव्हर्नर जे व्हायसरायचं पद होतं ते बंद करण्यात आलं आणि मग भारताचं गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आलं. तर स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण तर लॉर्ड माउंटबेटन. आणि मग ह्याच्याच काळात 3 जूनची योजना आली ज्यामध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली. पुढे मग संस्थांना भारत पाकिस्तानमध्ये सामील व्हायची मुभा देण्यात आली ह्याच्याच काळात. मग पुढे सी राजगोपालचारी यांचा कार्यकाळ होता 1948 ते 1950. स्वतंत्र भारताचे सर्वात पहिले भारतीय गव्हर्नर जनरल जे होते ते होते सी राजगोपालचारी. इथे भारताचे गव्हर्नर जनरल व्हाईसराय हा धडा संपतो.